हे बघ बाळा, तू एक स्त्री आहे, तुला हे सगळं सहन करायला लागल, कारण स्त्रीमध्ये खूप सहनशीलता असते. काय झालं? अहो काय नाही, तिच्या चपलीने नवऱ्याला घे हान असं हाणलंय चप्पल तुटेपर्यंत. आता तिने ऑनलाईन चप्पल मागवली, तिला चप्पल येऊपर्यंत काही दम नाही. ही बघा तुमची पोरगी, नवऱ्याने 2 चापट्या हाणल्या तर तू त्याला उलटच 2 चापट्या हाणशील होय? तुझ्या हाताला नाही का लागणार येडे? त्याला जे दिसेल त्याने हाण, लाटणं बेलणं अजून झाडू बिडू आणि जे काय असेल तो एकदाच खेळ संपव. तुला जर जास्त काय वाटलं तर बॅग उचल तुझी आणि इथे ये. तुझ्या आई बाबाचा दरवाजा तुझ्यासाठी उघडाच आहे. मी तुला जेलमधून आणू शकते पण स्मशानातून नाही. तू तर ना तुझ्या सासरवाडीत आमचं नाकच घालले. तुला सासरवाडीतले कोणी शिव्या देऊ दे, काय टोमणं देऊ दे, काय बोलू दे, तर तू तुझा एक शब्द उचलायचा नाही. तू डायरेक्ट तुझा हात उचलायचा, दे दनादन टाकायचं त्यांना आणि इथं निघून यायचं. बाकीचं काय असेल ना ते आम्ही बघतो. अहो नाही बाई, आम्ही तिला लहानपणापासून सगळं शिकवले, मार्शल आर्ट शिकवले, कराटे शिकवले, जुडो शिकवले, पण ती गाबडी तुमच्यावर उपयोग का करत नाही मला तेच कळत नाही. द्या बरं जरा तिला फोन, तिला खाडी सांगून विचारते. काय म्हणले? हुंडा मागितलाय तुला 20 लाख रुपये? नाहीतर तुला मारून टाकतील. बरोबर थांब मी तुझ्या पप्पांच्या हातून पाठवते. 20 लाख नाही, डिवोर्स पेपर पाठवते. त्यांनी